दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर झालेला अपघात खरोखरच अपघात होता का? की हा एक सुनियोजित अपघात होता? आज आपण बोलणार आहोत याच प्रकरणाबद्दल, ज्याचे उत्तर स्पष्टपणे कोणीच देत नाही. त्यात भर म्हणजे विरोधी पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते आता दादाच्या अपघातासंबंधीच्या काही मागण्या करत उपोषण आत्महत्याचा इशारा देत आहेत. या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया या प्रकरणाची ए टू झेड माहिती. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 28 जानेवारी 2025 महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळा दिवस ठरला. बारामती विमानतळावर एका छोट्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला सांगण्यात आलं की हा एक साधा अपघात आहे, पण जसे जसे दिवस उलट गेले तसे तसे प्रश्नांचे डोंगर उभे राहिले. विमानाचा ताबा कोणाकडे होता? वैमानिक कोण होता? विमानाची किंमत, विमानाची कंपनी कोणती होती आणि सर्वात महत्त्वाचं, सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात थेट आरोपी तोफ डागली. त्यांनी एकट्याने 4 पत्रकार परिषद घेतल्या आणि त्यांच्या माध्यमातून सांगितलं हा अपघात नव्हता, हा घातपात होता. विमानाच्या माध्यमातून हे घडवण्यात आलं. रोहित पवार यांनी थेट VSR एव्हिएशन कंपनी आणि त्यांचे मालक VK सिंग यांच्यावर बोट ठेवलं. त्यांनी तपास यंत्रणावर AIIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंटल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आणि CID वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. रोहित पवार यांचं म्हणणं आहे की तपास योग्यरित्या होत नाही, दबाव आहे आणि सत्य दडवण्याचा प्रयत्न होतोय. या मुद्द्यावर त्यांनी देशातील बड्या नेत्यांची भेट घेतल्या, पण अजूनही तपासाची गती समाधानकारक नाही असं त्यांना वाटतं. आता रणसंग्रामात उतरले आहेत अजित पवार गटाचे स्वतःचे पदाधिकारी. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे पदाधिकारी मोहित मुंडे यांनी गेल्या 2 दिवसापासून अमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांची काही मागणी आहेत. त्यातील पहिली मागणी, अपघातपूर्वी अजित पवार विमानतळावर पोहोचलेले CCTV फुटेज सार्वजनिक करा. दुसरी मागणी, या प्रकरणातील दोषींवर तातडीने FIR दाखल करा. तिसरी मागणी, सरकारी दबावाखाली न येता स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करा. मोहन मुंडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, हा अपघात नाही, हा घातपात आहे आणि जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. आणि आता येतो सर्वात धक्कादायक भाग. मोहन मुंडे यांनी जाहीर केले की जर या मागण्या 1 मे पर्यंत मान्य केल्या नाही तर ते मुंबईच्या मंत्रालयात आत्मदहन करतील. हा इशारा ऐकून संपूर्ण महाराष्ट्र खळबळत उडाले. एका पक्षाचे स्वतःचे पदाधिकारी जेव्हा सरकाराविरुद्ध अशी भूमिका घेतात तेव्हा हे प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात येतं. हे प्रकरण आता केवळ विमान अपघाताचंच राहिलं नाही, हे आता महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनले. एकीकडे रोहित पवार, शरद पवार गट सतत प्रश्न विचारताय, दुसरीकडे अजित पवार गटाची काही आमदार आणि पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांच्या मौनाने नाराज आहेत. लोकांचा प्रश्न आहे, दादांच्या मृत्यूनंतर त्यांचे नेते गप्प का आहेत? तपासासाठी आवाज का उठवत नाहीत? आणि जर उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो तर नक्की काय दडवले आहे? AIB आणि CID यांचा तपास अजूनही सुरू आहे. अधिकृतपणे अपघात म्हणून नोंदवलं गेलं आहे, पण अजूनही CCTV फुटेज सार्वजनिक झालेलं नाही, FIR दाखल झालेलं नाही, तपासाचा अंतिम अहवाल आलेला नाही. यामुळे संशयाचं वातावरण तयार झाले, जे दिवसेंदिवस आणखीच गडद होते. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात असे क्षण येतात जेव्हा एखादी घटना इतिहास घडवते. अजित पवार यांचा मृत्यू अपघात होता की घातपात, हे सत्य लवकरात लवकर बाहेर यायला हवं, न्याय मिळायला हवा, सत्य दडवता कामा नये. तुम्हाला काय वाटतं, हा खरोखरच अपघात होता की नाही? खालच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असे महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी मिळवायचे असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पाहत रहा कसं काय.